आज आपण मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे गुलकंद आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहे, तेही तितक्याच सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। आईस्क्रीम करण्यासाठी सर्वात पहिले 1 कप इतका नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घ्यायचा आहे। याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्हिप करायचे। जर तुम्हाला उपवासाकरिता आईस्क्रीम बनवायचे असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये काय काय बदल करायचे ते मी डिटेलमध्ये आईस्क्रीम बेस 1 या रेसिपीमध्ये सांगितले आहे व त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। किंवा जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे आईस्क्रीम बेस बनवायचा असेल आणि त्यापासून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आईस्क्रीम बेस 2 या नावाने। यात आता अर्धा कप इतका कंडेन्स मिल्क घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतका फ्रेश क्रीम घालायचं आहे। तुम्हाला रेडीमेडवाला फ्रेश क्रीम वापरायचं नसेल तर याऐवजी काय वापरायचं आणि कसं वापरायचं तेही मी आईस्क्रीम बेस 1 मध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता याला इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे इतकी पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर देखील याला एक वेळा इलेक्ट्रिक ब्लेंडरने मी फिरवून घेणार आहे। आता हा आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे। साधारण 1 ते 1.25 लिटर इतका हा आईस्क्रीम बेस आहे। तुम्ही हा पूर्ण देखील एकाच वेळेला यूज करू शकता, कुठलाही एकाच फ्लेवरचा आईस्क्रीम बनवण्यासाठी, किंवा वेगवेगळे आईस्क्रीम देखील याच्यापासून तुम्ही बनवू शकता। तयार झालेला आईस्क्रीम बेस 250 ml च्या कपानी 2 कप इतका म्हणजेच 500 ml इतका आपल्याला आईस्क्रीमचा बेस जो आहे तो वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून इतका गुलकंद घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पाव टीस्पून इतका रोज इसेन्स घालायचा आहे। रोज इसेन्स जो आहे तो थोडा कमीच घालायचा आहे कारण तो खूप स्ट्रॉंग असतो। त्यानंतर अर्धा टीस्पून इतका रोज रेड कलर घालायचा आहे। तुम्ही इथे जेल कलरचा देखील वापर करू शकता, फक्त जेल कलर घालताना 1 ते 2 थेंब इतकाच घालायचा आहे कारण तो खूप डार्क असतो। जास्त झाला तर आईस्क्रीम कडवट होऊ शकतं। आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे, जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही। आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉईल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लास्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये हाय स्पीडवरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीडवरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता तुम्ही बघू शकता आपले हे गुलकंद आईस्क्रीम छान सेट झालेले आहे। आता आपण याचा ॲल्युमिनियम फॉईल पेपर काढून घेणार आहे। बघा किती छान असे गुलकंद आईस्क्रीम सेट झालेले आहे। बघून तुमच्याही तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे, याने मी आईस्क्रीम सर्व करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही चमच्याचाही वापर करू शकता। बघा आपले आईस्क्रीम किती छान असे मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे तयार झालेले आहे। हे आईस्क्रीम पाहिल्यानंतर कोणी ओळखूही शकणार नाही की हे आपण घरी बनवलेले आहे, मार्केटमधून विकत आणलेले नाही आहे। बघा अशा प्रकारे मी हे गुलकंद आईस्क्रीम बाउलमध्ये सर्व केलेले आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।